तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज चाललो आहे मी बदलापूरमध्ये एक हिडन स्पॉटला, म्हणजे थोडासा व्हायरल स्पॉट आहे तो. तर आज संडे आहे त्याच्यामुळे मी निघतो त्या साईडला. आणि माझ्या इथून असेल कदाचित 20-25 किलोमीटर असेल, कारण अजून मी लोकेशन मॅपवरती टाकलं नाही होतं, कारण मला बदलापूरपर्यंत रस्ता माहिती आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत असेल जायचं. आणि आज संडे आहे तर दिवसाची सकाळ एकदम शांत झाले. शांत म्हणजे ऊन नाही आहे, ते बरं आहे. आज निघायचं नव्हतं कुठे, पण मूड झाला माझा जायचा बाहेर. आणि पावसाचे थेंब पडत आहेत हळूहळू. पडला तर मजा येईल, पडू दे असं माझी इच्छा आहे. पण आपल्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी होत नाही. आणि काय, मला माहिती आहे माझ्याकडे हिमालयन आहे. हिमालयनची तारीख माझ्याकडनं कधी कमी नाही होत. प्रेम आहे हे, प्रेम बाईकचं नाही, वरचं प्रेम आहे. बाईकवरचं प्रेम आहे, बाईकचं पण प्रेम आहे. हे ती बोलत नाही पण माहिती आहे मला, नाही प्रेम होतं थोडंसं तरी. जेव्हा जास्त टाईम बाईक चालवतो ना, तेव्हा मी कधी कधी आहे ना बाईकला असा माणूसच समजून जातो डायरेक्ट. म्हणजे मी बोलायला लागतो तिच्याबरोबर. आणि पण शेअर केअर करतो मी. स्पीड ब्रेकर आहे तिकडे, त्यामुळं मी एक नंबर वाटते यार. तर काय, मी आता लोकेशन टाकतो आहे कारण मला पुढचा रस्ता माहीत नाही आहे. तर माझ्या इथून आता ते आहे 16 किलोमीटर. काय माहिती तुम्हाला दिसतं की नाही माहीत. तर माझ्या लोकेशनपासून आता 16 किलोमीटर लांब आहे तो हिडन स्पॉट. आणि मी आहे अंबरनाथला, म्हणजे आता बदलापूरमध्ये एंटर करतो. तर चला निघूया. बाकीचा पुढच्या अपडेट मला पुढे देतो मी. एवढे गरम होत आहे ना, नशीब ऊन नाही पडलं अजून. होतं काय माहिती आहे, बाईक थांबवली ना पूर्ण घामाच्या धारा लागतो. हा सिग्नल आहे इथे बदलापूरचा मेन. इथे एक पुढे पेट्रोल पंप आहे, लेफ्ट साईडला बंद, जुना पेट्रोल पंप. तर इथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं, लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं. इथे लेफ्ट बाईक येते ना, लेफ्ट. तर मी लेफ्ट घेतो आता आणि जाऊया. आणि इथे एक टनल आहे छोटासा. तुम्ही लेफ्ट मारलात ना सिग्नलवरून, इथे टनल आहे एक छोटा म्हणजे एवढा छोटा की एक गाडीच पास होऊ शकते. त्यामुळे त्याला थांबायला लागतं. इथे आलो, टनेल क्रॉस केला की लगेच लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं आहे. लेफ्ट घेतला की पुढे जाऊन राईट घ्यायचं. म्हणजे ही ब्लॅक गाडी येते ना, इथेच आहे ना, हां इथून आहे, राईट घ्यायचा.
आहे ना, तुम्ही मॅपवरती टाकलात ना तरी पण तुम्हाला म्हणजे लोकेशन मिळून जाईल. त्यामुळे काय मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगायची काही गरज नाही. तर मॅप तुम्हाला जास्त चांगलं घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. आपण पोचलो आता इकडे बारबी धरणाच्या इकडे. पुढे घेऊ का? चालेल. 32 ठेवा. एकदम पाऊस पडल्या मस्त हवा चेक केली मी, कारण हवा चेक करायचं होतं मला. आणि हिडन स्पॉट एक आहे, तो मला बघायचा आहे कुठे आणि तो बघणारच आहे मी आज. फोटोशूट वगैरे तर आपण करूया. पहिला आपण इथून बघूया कुठे आहे. पाणी बघा काय फास्ट येतो. कांदिवलीवर ना? कांदिवली. तुम्ही इकडचेच आहेत? मी इकडंच आहे, अंबरनाथ. उभारणार. पाणी चेक करा फक्त एकदा. आज पाणी आहे यार, हे धरणाचं पाणी आहे, वरतून येतं. याच्या मागे आहे ना, इथून पडायचो मी खाली. ते मागे धरण आहे त्या साईडला, आणि हे धरणाचं पाणी तिथे पाईप आहे मोठा, तिथून ते पायाने आलं आहे. आणि रस्ता क्रॉस केला ना, इथे इकडे ते पाणी जातं. एवढं फास्ट आहे ना पाणी. भारी. गाईज हा आहे ना बदलापूरचा हिडन स्पॉट आहे. आणि आता धरणाचं पाणी सोडलेलं आहे त्यांनी, त्या डॅमचं. तुम्ही बघू शकता किती भारी आहे. मी पाण्यामध्ये नाही जाणार आहे, कारण जिकडे आपल्याला माहीत नसतं तिकडे जास्त मुल्या करायच्या नसतात, असं मला घरात बोलतात. त्याच्यामुळं मी बाहेर जी गोष्ट म्हणजे ज्या जागेबद्दल आपल्याला माहिती नसते त्या जागेत जाऊन आपण जास्त ओव्हर करायचं नसतं. पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. हा कठाडा आहे आणि याच्यावरती चढलो आहे मी.